राज्यसभेत आढळलेल्या नोटांच्या बंडलवरून गदारोळ. सीट नंबर 222 खाली आढळले नोटांचे बंडल. अभिषेक मनु सिंघवी यांच्या बाकाखाली नोटांची बंडल. राज्यसभेत गोंधळ. मंत्रिमंडळाचा विस्तार 11 किंवा 12 डिसेंबरला होण्याची शक्यता. मंत्रिमंडळ विस्तार नागपूर अधिवेशनापूर्वी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे संकेत. कालिदास कोळंबकर भूषवणार विधानसभेचं अध्यक्षपद. पुढील 3 दिवस कोळंबकर यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी. कोळंबकर पहिल्या 2 दिवसात नव्या आमदारांना देणार आमदारकीची शपथ. दिल्लीत संसद भवन परिसरामध्ये बाबासाहेबांना मानवंदना. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी बाबासाहेबांना केलं अभिवादन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 68वा महापरिनिर्वाण दिन. राज्यभरातून लाखो भीम अनुयायांची चैत्यभूमीवर सकाळपासूनच गर्दी. भाजपने शिंदेशिवाय शपथविधीची तयारी केली होती. भाजपचा वावर मांडलिकांप्रमाणे होता. खासदार संजय राऊतांचा भाजपवर पुन्हा एकदा निशाणा. सरकारच्या तिन्ही नेत्यांमध्ये रशिया युक्रेन प्रमाणे युद्ध सुरू. गृहमंत्री, नगरविकास, अर्थमंत्रीपदावरून युद्ध सुरू. शपथविधीवरून खासदार राऊतांचा सरकारवर निशाणा. चैत्यभूमीवर राज्यपालांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवारांनी वाहिली बाबासाहेबांना आदरांजली. पुष्पा 2 चित्रपटाच्या दरम्यान मिरची स्प्रेची फवारणी. मुंबईतील गेटी गॅलेक्सी चित्रपटगृहातला धक्कादायक प्रकार. पोलिसांकडून घटनेचा अधिकचा तपास सुरू.